नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जगतपाल सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आज दिनांक 17 मे 2026 रोजी जो कंबाईन ग्रुप बी चा पेपर झालेला आहे त्या पेपर मधला इंग्रजी विषयाचं डिटेल्ड अनालिसिस आपण पाहणार आहोत. त्याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर पेपर पाहिला तर पेपर एकंदरीत अत्यंत सोपा होता. जेवढं वेटेज व्होकॅब्युलरी दिलं होतं तेवढंच वेटेज ग्रामरला दिलं होतं. एकंदरीत 23 प्रश्न जे होते ते 23 प्रश्न तुमचे व्होकॅब्युलरी होते, 22 प्रश्न त्या ठिकाणी ग्रामरवर होते आणि 5 प्रश्न जे होते ते तुमच्या उतार्यावर होते. म्हणजे असे एकंदरीत 50 प्रश्नाचा तुमचा पेपर होता. पेपर सोपा होता. पाहूया आता पेपरचं सोल्युशन. आता हे पेपरचं सोल्युशन देताना मी आधीच सांगतोय, मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी गेस करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला त्या ठिकाणी प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. प्रिडिक्शन एखाद्या वेळेस चुकूही शकतं, परंतु ऍटलिस्ट ऑटोकाट आणि काटेकोर पद्धतीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सेशनला सुरुवात करूया. चला पाहूया. पहा, ओके, इथं प्रश्न क्रमांक 51 दिलाय. पहिलाच क्वेश्चन जो आहे तो त्या ठिकाणी दिलाय. हो, त्या ठिकाणी जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन टॅगचा आहे. क्वेश्चन दिलाय, नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाही रस्ता माहिती नव्हता. मित्रांनो, नो बडी नो वन या ठिकाणी नकारात्मक आहे. साहजिकच क्वेश्चन टॅग होकारार्थी पाहिजे. म्हणजे जर ऑप्शन एलिमिनेट करायचे म्हटले तर 2 आणि 4 तुमचा कटला. आणि नन ऑफ अस अस म्हटले दडलेला आहे वी, म्हणजे आणि भूतकाळी रूप आहे डीड वी या ठिकाणी पाहिजे. जर आम्ही जर वाचवेर असतात आपण आम्ही जर वाचवेर घेतलं असतं, पण भूतकाळी रूप असल्यामुळे क्वेश्चन टॅग करताना डीड घ्यायचंय. डिडंट वी आला असता, पण मुळातच हा नकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग डीड वी पाहिजे. 51चं उत्तर पहिलं पाहिजे. आपला जो पेपर सेट आहे तो ए पेपर सेट आहे. त्या ए पेपर सेटनुसार आपण त्याची पडताळणी करतोय. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन पाहूया. 52 क्रमांकाचा. इथं दिलंय 3 विधानं दिली. ती 3 विधानं पहा. ही लिव्हज इन खुजरा, माफ करा, ही लिव्हज इन खुर्जा इन बुलंदशहर. दुसरा दिलाय ही हॅज फॉलन इनटू द रिव्हर. आणि तिसरा दिलाय डिव्हाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. मित्रांनो, एक प्रेपोजिशनचा नियम आहे. जर वाक्यात एकापेक्षा अधिक स्थळ आले असतील तर मोठ्या स्थळाच्या नावापूर्वी इन वापरावा लागतो आणि छोट्या स्थळाच्या नावापूर्वी ॲट वापरावं लागतं. लोकेशन दाखवण्यासाठी ते ॲट असतं आणि ओव्हरऑल प्लेस दाखवण्यासाठी इन वापरावं लागतं. या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे ते पहिलं ऑप्शन ग्रामॅटिकली चुकीचं आहे. कारण का इथं पाहिजे होतं ही लिव्हज ॲट खुर्जा इन बुलंदशहर. बुलंदशहरामधल्या खुर्जा या लोकेशनला तो राहतो, तर इथं ॲट आणि इन पाहिजे होतं. म्हणजे ग्रामॅटिकली पहिलं विधान चुकीचं आहे. दुसऱ्या विधानामध्ये जर गेलं, ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. इन टू कधी वापरला तो बाहेरून आत, मग तो पाण्यामध्ये पडला, विहिरीमध्ये पडला किंवा नदीमध्ये पडला. इथं नदी दाखवली आहे, तर हे ग्रामॅटिकली करेक्ट आहे की ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. मुळातच आत असून स्थिर असेल तर इन दाखवला तो, बाहेरून आत असेल तर इन टू दाखवला तो. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. बरं, डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. मित्रांनो, जेव्हा 2 पेक्षा अधिक व्यक्ती वस्तू मध्ये असा शब्द प्रयोग करायचा आहे तेव्हा अमंग वापरला जातो. पण क्लिअरली 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू यांच्यामध्ये असं दाखवायचं असेल तर इन त्या ठिकाणी बिटवीन वापरला जातो. मग या ठिकाणी अमंगचा जो उपयोग केलेला आहे तो एकदम बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. इथं प्रश्न दिला होता की आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, म्हणजे तुमचं उत्तर 2 पाहिजे 52 मध्ये. चला 53 कडे जाऊया आपण. बरं, इथं दिलाय चूज द फॉलोइंग द करेक्ट अँटोनिम्स पेअर्स. तुम्हाला इथं करेक्ट विरुद्धार्थी शब्दांची जोडी विचारली. इथं दिलाय बेस, नोबल अँड फ्लोट सिंक. दुसरं दिलाय कॉमन, एक्स्ट्रा अँड फ्रेश स्टेल, ॲक्विट, सॅक्रिफाईस, काइंड, जेंटल, ग्रेव, रेअर अँड फॅट, स्लिम. मित्रांनो, याच्यामध्ये जर जोडी ओळखायची म्हटली तर पहिलं उत्तर त्या ठिकाणी बरोबर पाहिजे. बेस या शब्दाचा अर्थ पाया पण होतो आणि बेस या शब्दाचा अर्थ तळागाळातील जे लोक आहेत बेस पार्ट मधले, म्हणजे तळागाळातील लोकांसाठी सुद्धा बेस शब्द वापरला जातो. आणि नोबल, नोबल म्हणजे उच्च कुलीन लोक जे आहेत ते उच्च दर्जाचे, उच्चभ्रू लोक, म्हणजे खालच्या दर्जाचे लोक आणि वरच्या दर्जाचे लोक असं त्या ठिकाणी दाखवायचं आहे. हे जे आहे ही जोडी ही बरोबर आहे. फ्लोट, फ्लोट म्हणजे काय, तरंगणे, तर सिंक म्हणजे बुडणे. म्हणजे ॲक्युरसी पहिल्या याच्यात दिसते
आता दुसरं तिसरं आणि चौथं का नको, तर कॉमन या शब्दाचा अर्थ काय होतो, सर्वसाधारण. तर कॉमनच्या विरुद्धार्थी त्या ठिकाणी स्पेशल असा शब्द पाहिजे होता. एक्स्ट्रा हा जास्त असतो, एक्स्ट्राच्या विरुद्धार्थी लेस तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकला असतात, म्हणजे इथं जोडी चुकते. बाकी फ्रेश आणि स्टेल हे समानार्थी म्हणजे याच्या विरुद्धार्थी आहे. फ्रेश म्हणजे ताजेतवाने, तर स्टेल म्हणजे शिळा, हे चुकीचं होते. बरं, ऍक्विट म्हणजे काय, सोडून देणे, निर्दोष मुक्तता करणे. पण सॅक्रिफाईस म्हणजे काय, बलिदान करणे. जोडी जुळत नाहीये. काइंड आणि जेंटल दोन्ही समानार्थी शब्द आहे, की काइंड म्हणजे पण दयाळू आणि जेंटल म्हणजे पण दयाळू स्वभावाचा, मृदू स्वभावाचा, हे सुद्धा चुकीचं आहे. बरं, ग्रेव, ग्रेव म्हणजे काय, तर थडग, ग्रेव म्हणजे थडग म्हणजे स्मशानभूमीला सुद्धा ग्रेव म्हणतात. आणि रेअर, रेअर म्हणजे दुर्मिळ, कुठेही जुळत नाहीये. फॅट आणि स्लिम हे दोन्ही जुळत असले, फॅट म्हणजे लठ्ठ, स्लिम म्हणजे सळपातळ, फक्त ही जुळी जुळते, पण दोन्ही जुळ्या जुळत नाही. फक्त पहिला जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ॲक्युरसी दिसून येते की दोन्ही जे जोड्या आहेत त्या विरुद्धार्थाच्या आहेत, म्हणजे 53चं उत्तर जे आहे ते पहिलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण 54 कडे. बरं, आता क्वेश्चन दिला इथं पहा 54 मध्ये, मधु लाइक्स मँगोज. दुसरा दिला आहे द ओल्ड मॅन सॅट इन अ कॉर्नर. आणि क्वेश्चन काय दिला आहे, द वर्ब्स अंडरलाईन इन द सेंटेन्स फर्स्ट अँड सेकंड अबो आर वर्ब्स रिस्पेक्टिव्हली. मग आता जे वर्ब दिले ते रिस्पेक्टिव्हली काय आहेत. बरं, ऑप्शन पहा त्या ठिकाणी इथं दिलंय ट्रान्झिटिव्ह, 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 इनट्रान्झिटिव्ह, 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 ट्रान्झिटिव्ह. तर मित्रांनो इकडे पहा, जेव्हा कर्त्याची क्रिया एखाद्या कर्मावर घडून येते, त्या वाक्यातील मुख्य क्रियापद असलेल्या, मुख्य क्रियापद असेल त्या मुख्य क्रियापदाला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब. पहिल्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, कारण मँगोज वर क्रिया घडून येते, तो लाईक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे, ओके. पण द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर, त्या ओल्ड मॅनची क्रिया कशावरच घडून आलेली, फक्त तो बसलाय. क्रिया केव्हा कोठे कशी घडली सांगणारा घटक हा फक्त ऍडवर्ब असतो, परंतु एखाद्या वस्तूवर एखाद्या घटकावर त्याची क्रिया घडून आलेली नाहीये, म्हणजे दुसरं जे आहे ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे, मग इनट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब, पहिल्याचं ट्रान्झिटिव्ह, दुसरं इनट्रान्झिटिव्ह. कुठे सापडते तुम्हाला, बी मध्ये सापडते, ओनली बी. तर ओनली बी कुठे सापडते तुम्हाला, तर ऑप्शन पर्याय क्रमांक 2 54चा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बरं, 55 दिलं या ठिकाणी, ही सेड टू मी प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. तो मला म्हणाला की कृपा करून तुझं पुस्तक मला काही दिवसासाठी दे, 3 दिवसासाठी दे. तर मित्रांनो इथं साहजिकच सेड टूचं रूपांतर तुम्हाला रिक्वेस्टेड पाहिजे. मग इथं पहिलं जे कटलंय, टोल्ड टू कटलंय, सजेस्टेड कटलंय, 2 आणि 4 मध्ये रिक्वेस्टेड आहे. मग ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक, कारण तो मला विनंती करतोय, माझं पुस्तक मागतोय. दुसऱ्यामध्ये काय दिलं, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर हिज बुक, तो माझं पुस्तक मागतोय, म्हणून ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक फॉर 3 days. उत्तर क्रमांक 4 पाहिजे 55चं. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता 56 मध्ये दिलाय, दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. ही जी गोष्ट आहे आता येणाऱ्या पिढीसाठी एक नवीन पॅटर्न ठरेल, एक नवीन रोल मॉडेल ठरेल, असा त्याचा अर्थ होतो की दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. पहिलाच दिलाय मॉडेल, म्हणजे साधीशी गोष्ट आहे की आता जो पॅटर्न होतोय हा एक पॅटर्न जो आहे तो मॉडेल, नमुना ठरेल, लोकांसाठी आदर्श ठरेल. दुसऱ्याचा काय अर्थ होतो की प्रमोशन, प्रमोशन त्या ठिकाणी बढती किंवा त्या ठिकाणी चालना देणे, तो शब्द लागू होत नाही. सपोर्ट, आधार पण नाही. बॅकिंग म्हणजे पण आधार. तर मित्रांनो वर्ड त्या ठिकाणी मॉडेल जो आहे तो ॲक्युरेट ठरतो. मॉडेल म्हणजे तो पॅटर्न जो आहे, तो मॉडेल जो आहे तो नमुना या अर्थाने किंवा आदर्श ठरेल येणाऱ्या पिढीसाठी, असं लेखकाला सांगायचं आहे. म्हणजे 56चं उत्तर जे आहे ते पहिलं पाहिजे. ठीक आहे, ओके. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ, 57 कडे. बरं, आता इथे दिलंय की यूज ऑफ सीट बेल्ट्स इन कार्स इज नाऊ डॅश डॅश ऑब्लिगेट. आता यूज ऑफ सीट बेल्ट्स इन कार्स इज नाऊ ऑब्लिगेटरी असं त्या ठिकाणी पाहिजे. ऑब्लिगेट या शब्दाचं योग्य रूप त्या ठिकाणी भरायचं होतं. इथं काय दिलंय, सिलेक्ट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड इन द ब्रॅकेट टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली करेक्ट. मित्रांनो सीट बेल्ट वापरणं आज अनिवार्य आहे, जरुरीचं आहे, आवश्यक आहे, बंधनकारक आहे. ऑब्लिगेटरी म्हणजे बंधनकारक.
आणि ऑब्लिगेटरी कुठे सापडतोय, तो 3 नंबरचा. ऑब्लिगेशन या शब्दाचा अर्थ होतो बंधन, याचा अर्थ होतो बंधनकारक. ठीक आहे. ऑब्लिगेटिंग हा वर्ब झाला. ऑब्लिगेटिव्ह हा शब्दच नाही, आणि ऑब्लिगेटिंग हा शब्द सुद्धा तिथं लागू होत नाही. ऑब्लिगेटरी पाहिजे, बंधनकारक. वाक्य वापरतो आपण असं की सीट बेल्ट किंवा हेल्मेट्स वापरणं आज गरजेचं आहे, बंधनकारक आहे. म्हणजे उत्तर तुमचं 3 पाहिजे 57चा. चला 58 कडे आपण जाऊया. सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. परपेच्युअल या शब्दाचा अर्थ होतो चिरंतन, शाश्वत, कायमस्वरूपी टिकणारे. ठीक आहे. मग या ठिकाणी परमनंट, पेरेनियल हे शब्द त्याला पाहिजे, परमनंट. पर्याय क्रमांक 4. पार्शियल म्हणजे काय, अंशकालीन. पिक्युलियर म्हणजे काय, वैशिष्ट्यपूर्ण, हे लागू होत नाही. ठीक आहे. बर, प्रिडेंट हा शब्दच नाही, डिक्शनरी सापडणार नाही. मग परमनंट म्हणजे चिरंतन, शाश्वत, त्याला पेरेनियल असं सुद्धा म्हणतात. म्हणजे 58चं उत्तर 4 पाहिजे. चला पुढे जाऊया 59 कडे. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. तुम्हाला करेक्ट सेंटेन्स निवडायचं आहे. हे चारही जे सेंटेन्स दिलेले आहेत, हे चारही सेंटेन्स या ठिकाणी आर्टिकलवर आधारित क्वेश्चनवर आहेत. ते द सिलोन, मित्रांनो एक नियम आहे, सिलोन हे श्रीलंकेचं जुनं नाव आहे. मग एक नियम आहे व्याकरणामध्ये की कोणतंही शहर, गाव, राज्य, खंड, देश इत्यादींच्या नावापूर्वी कोणतंही उपपद वापरणार नाही. द इंडियानी, द ऑस्ट्रेलियानी, किंवा त्या ठिकाणी द मुंबईनी, द पुणेनी, द महाराष्ट्रानी, द इंडियानी, म्हणजे कोणत्याही देशाच्या नावापूर्वी, शहराच्या नावापूर्वी, खंडाच्या नावापूर्वी, राज्याच्या नावापूर्वी उपपद येत नाही. मग इथं सिलोन जे ते ग्रॅमॅटिकली द सिलोनचं टाकलेलं आहे, चुकीचं आहे. बरं, त्याच्यामुळे पहिलं विधान तर चुकीचं आहे. दुसरं, सिलोन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. सिलोन याच्यापूर्वी उपपद वापरलं नाही. पण एक नियम आहे की एखाद्या पर्टिक्युलर पार्ट जो आहे, द साऊथ, द वेस्ट, द ईस्ट असं जर असेल तर दिशांच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. हे या ठिकाणी बरोबर आहे. तिसऱ्या ठिकाणी सिलोन इज टू द साऊथ ऑफ इंडिया, द इथं दिलेला नाही, सिलोन इज टू साऊथ ऑफ इंडिया, हे ग्रॅमॅटिकली रॉंग होईल. द सिलोन इज द साऊथ ऑफ इंडिया हे पण चुकीचं आहे. वाक्याचा अर्थ होतो की सिलोन अर्थात श्रीलंका ही दक्षिण भारताकडे, त्याच्या दिशेने, या अर्थाने आपल्याला वापरायचा होता. म्हणजे पर्याय क्रमांक जो 2 आहे तो बरोबर होता. ठीक आहे. चला 59चं उत्तर 2. 60. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. एक विधान दिलंय. दुसरा दिलाय वेस्ट नॉट वॉन्ट नॉट. सी दिलाय वी डिझायर टू रीप देअर फॉर वी सो. मित्रांनो इथं दिला आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्या वाक्यात एकच मेन क्लॉज असतो, आता माझं बोलणं ऐकून घ्या, ज्या वाक्यात एकच मेन क्लॉज असतो तो सिंपल सेंटेन्स असतो. ज्या वाक्यात 2 मेन क्लॉज असतात आणि जे 2 मेन क्लॉज अँड, बट, ऑर, कॉमा, देअरफॉर, हेन्स, सोने जोडलेले असतात ते कंपाऊंड असतात. आणि इतर एक मेन आणि एक सबऑर्डिनेट असेल तर त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. तर फक्त पहिल्या विधानामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिसून येतो. कसा ते पहा. ही इज मोर अ फिलॉसॉफर, इथं दॅन ऍडवर्ब क्लॉज ऑफ डिग्रीचा उपयोग केलेला आहे. दॅन अ पोएट हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज, आणि इथं हा मेन क्लॉज. तर अर्थात हा तुमचा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे पहिला. वेस्ट नॉट वॉन्ट नॉट, कॉमाने 2 मेन क्लॉज जोडलेले आहेत. वाय घालू नका की म्हणजे जेणेकरून गरज भासणार नाही कशाची तुम्हाला. म्हणजे हा जो आहे हा कंपाऊंड आहे, कंपाऊंडची आपल्याला गरज नाही. विचारले त्यांनी कॉम्प्लेक्स, हे चुकीचं आहे. बरं, वी डिझायर टू रीप देअर फॉर वी सो, अँड देअर फॉर, बट, बिकॉज, अँड देअर फॉर, सो, एट जे आहेत ते या ठिकाणी कंपाऊंड असतात. कंपाऊंड सेंटेन्स एकदा ऐकून घ्या. अँड, बट, ऑर, कॉमा, देअरफॉर, हेन्स, सो आणि एट याने जोडलेले असते 2 मेन क्लॉज, ते कंपाऊंड असतात. इथं देअरफॉर आलेला आहे म्हणून तो कंपाऊंड आहे. म्हणजे बी आणि सी चुकीचे आहेत, फक्त ए पाहिजे. ए कुठं सापडते तुम्हाला, तर पहिला पर्याय त्या ठिकाणी दिसून येतोय. ठीक आहे. म्हणजे 60चं उत्तर पहिलं पाहिजे. चला 61. इथं दिलंय झेनिथीज. झेनिथ या शब्दाचा अर्थ होतो कळस, अत्युच्च बिंदू, परमोच्च बिंदू. म्हणजे मग तो कळस एखाद्या मंदिराचा असेल, किंवा एखाद्या पर्वताचा असेल, किंवा एखाद्या घराचा असेल, किंवा एखाद्या टॉवरचा असेल. परमोच्च बिंदू, अतिउच्च बिंदूला म्हणतात झेनिथ. इथं कुठे सापडते पहा,
द लाईन ॲट विच द अर्थ सरफेस अँड द स्काय सीम टू मीट. म्हणजे अशी जागा की जिथं जमीन आणि आकाश टेकल्यासारखं भासतं त्याला होरायझन म्हणतात, त्याला क्षितिज म्हणतात मराठीमध्ये. तो हा नाही. बरं, इथं कुठं सापडतंय पहा, द हायेस्ट पॉइंट इन द स्काय रिच्ड बाय द सन ऑर द मून. सूर्य चंद्राच्या जवळपास पोहोचणारा एक अतिउच्च बिंदू म्हणजे झेनिथ दिला इथं, अतिउच्च बिंदू. ठीक आहे. इथं तुमच्या दोन मध्येच उत्तर तुमच्या सापडून जात आहे. अँड आउटर पार्ट एज ऑन एरिया, एखाद्या एरियाचा बाहेर भाग तो पण लागू होत नाही. अ हेवी बेस सपोर्टिंग अ स्टॅच्यू, एखाद्या पुतळ्याला आधार देण्याचा जो भाग असतो त्याला म्हटलं गेलं नाही, ते पण नाही उत्तर. उत्तर 61 आहे 2. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. चूज द करेक्टली स्पेल्ड अंडरलाइन वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. मित्रांनो इकडे पहा, इथं करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारला आहे. द सन इज स्टेशनरी, तर स्टेशनरी शब्दावर जोर दिलेला आहे. हा स्टेशन वर्ण स्टेशनरी जर घेतला तर याचा अर्थ होतो स्टेशन वर्ण स्टेशनरी म्हणजे स्थिर, जसं गाडी स्टेशनवर स्थिर होते, स्थिरता दाखवणार. ठीक आहे. आणि हा जो स्टेशनरी आहे RY ERY वाला, त्याचा अर्थ होतो लेखन सामग्री, लेखन साहित्य. आपण स्टेशनरी विकत घेतो ती स्टेशनरी ही, आणि हा स्टेशनरी स्थिर. वाक्याचा अर्थ होतो की सूर्य स्थिर आहे, तो अचल आहे, त्याची हालचाल होत नाही. द सन इज स्टेशनरी, पर्याय क्रमांक सी पाहिजे तुमचा. बाकी हे तर स्पेलिंग चुकीचेच आहेत. या स्टेशनरीचा अर्थ होतो लेखन सामग्री आणि या स्टेशनरीचा अर्थ होतो स्थिर. ठीक आहे, अचल. होमोनिम्स म्हणतात त्याला, स्पेलिंग किंवा उच्चार समान मात्र भिन्न अर्थाचे शब्द. चला पुढे जाऊ आपण. चला 63 इथं दिलंय. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग फ्रेज. दॅट विच कॅन नॉट बी रीड. अशी गोष्ट की जी वाचनीय नाही, वाचता येत नाही. अनइझी टू रीड, अवाचनीय, त्याला म्हणतात इलिजिबल. इलिजिबल म्हणजे अवाचनीय. ठीक आहे. इनडेलिबल म्हणजे पुसता न येणारे. दॅट कॅन नॉट बी वाईप आउट. इनकॉरिजिबल दुरुस्त न करता येणारे, दुरुस्त करता न येणारे. आणि इनविजिबल म्हणजे अदृश्य. उत्तर तुमचं पाहिजे होतं त्या ठिकाणी इलिजिबल. ठीक आहे, 63चं पहिलं. चला 64 कडे जाऊया. शी सेड टू मी, शाल आय रिटर्न दीज नोट्स बाय मंडे. मित्रांनो इनडायरेक्ट स्पीच नेहमी भूतकाळात असतं. त्यातल्या त्यात काही चेंजेस तुम्हाला करावे लागतात. हिअरचं देअर, शालचं शूड, कॅनचं कुड, विलचं वूड, त्याच्यानंतर दीजचं दोज. इथं पहा आता दीजचं दोज कुठं सापडतंय. दीजचं दोज पहिल्या 3 मध्ये सापडतंय. हा दीज तर काटला, ऑप्शन काटणं शिका त्या ठिकाणी. बरं, शी सेड टू मी शाल आय रिटर्न दीज नोट्स बाय मंडे. आता प्रश्नार्थक असल्यामुळे आस्क किंवा इन्क्वायर त्या ठिकाणी पाहिजे, आणि येस नो टाईपचा क्वेश्चन आहे तर इफ किंवा वेदर पाहिजे. मग आता शी आस्क इफ, आता ती कोणाला विचारते. शी सेड टू मी शाल आय रिटर्न दीज नोट्स बाय मंडे. ती म्हणते की मी नोट्स मंडे पर्यंत परत करू शकते का किंवा परत करू का. मग शी आस्क मी इफ शी शूड, कारण ती विचारते तर शी शूड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे म्हणजे पर्याय क्रमांक 2 पाहिजे होता त्या ठिकाणी. ठीक आहे. शी आस्क्ड मी पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक इथं 3 मध्ये पाहिजे, माफ करा. शी आस्क्ड मी पर्याय क्रमांक 3. इथं शी आस्क दिलाय फक्त, पण ती माझ्याशी बोलते तर मी पण पाहिजे. त्यातल्या त्यात इफ वेदरची रचना पाहिजे, शालचा शूड पाहिजे, दोज नोट्स बाय मंडे. म्हणजे 64चं उत्तर 3 आलं पाहिजे त्या ठिकाणी. बाय मिस्टेक मी 2 ला खून केली होती, एक्सट्रीमली सॉरी. चला पुढे जाऊया.
बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. ज्या बॅड हॅबिट्स असतात, वाईट सवयी, त्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी तुम्ही सोडून टाकल्या गेल्या पाहिजेत, त्या नष्ट केल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे, डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. मग सुरुवातीलाच एखादी गोष्ट वाढण्यापूर्वीच एखादी गोष्ट जर तुम्ही तिला थांबवताय, तिला स्टॉप करतायत, तिला नष्ट करतायत, तर तिच्यासाठी इंग्रजीमध्ये फ्रेज आहे निप इन द बड. टू निप इन द बड याचा अर्थ होतो सुरुवातीलाच नायनाट करणे, सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीचा नायनाट करणे. ठीक आहे, शुरू होने से पहिले ही खतम कर देना. ठीक आहे, त्याला म्हणतात निप इन द बड. म्हणजे उत्तर पाहिजे तुमचं 65. गॉट और इमिजिएटली याचा अर्थ होतो तात्काळ बरे होऊन स्वतःला सावरणे, तात्काळ स्वतःला सावरणे. बरं का, स्वतःला सावरून पुढे जाणे. पण कसं ते तात्काळ, त्याने तात्काळ स्वतःला सावरला आणि पुढे निघाला, हेच आहे गॉट और इमिजिएटली. डिस्करेज सून, लवकर डिस्करेज होणे, ते पण लागू होत नाही. डिस्ग्रेस्ड इन्स्टंटली म्हणजे धब्बा लावणे, कलंक लावणे लवकरच, ते लागू होत नाही. बस पहिलं पाहिजे टू नीप इन द बड म्हणजे सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीचा नायनाट करणे. 65 उत्तर पहिलं पाहिजे. चला 66 कडे आपण जाऊया. क्वेश्चन आहे वेन विल यू ब्रिंग इट. तू हे कधी परत आणशील, आणि विचारलंय आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव व्हॉइस ऑफ द अबो सेंटेन्स. मित्रांनो सिंपल फ्युचर आहे, तेही प्रश्नार्थक आहे. इथं विल बी पाहिजे आणि यू असल्यामुळे बाय यू पाहिजे. बरं, उत्तर आहे वेन विल इट बी ब्रॉट बाय यू. बाकीचे ऑप्शन वाचण्यापेक्षा वेन विल यू बी ब्रॉट इट, वेन इट विल बी बीइंग लागू होत नाहीये. पहिला, दुसरा, चौथाही लागू होत नाही. वेदर तर कधीच लागू होत नाही. प्रश्नार्थक आहे तर प्रश्नार्थक पाहिजे. सहायकारी क्रियापद घेतलंय. साधा भविष्यकाळ असल्यामुळे शॅल बी विल बीची रचना आहे आणि करता यू असल्यामुळे बाय यू जोडलेला आहे. तू हे कधी आणशील, तुझ्याकडनं हे कधी आणल्या जाईल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पाहिजे 66चा. चला 67 कडे आपण जाऊया. इथं दिलंय द फ्रेज विच सिमेंटिकली सबस्टिट्यूट द वर्ड मिसोजिनिस्ट. बरं, शब्दानुसार अर्थ त्यांनी विचारलाय, तर जे वर्ड दिलेत त्याचा मिनिंग विचारलाय. मिसोजिनिस्ट या शब्दाचा अर्थ, मिसोजिनिस्ट म्हणजे काय? मिसोजिनिस्ट म्हणजे स्त्रियांचा तिरस्कार करणारा, स्त्री जातीचा तिरस्कार करणारा, म्हणजे स्त्री दिसली की कपाळात हात ठेवणारा, त्याला म्हणतात मिसोजिनिस्ट. वन हू हेट्स वुमेन, पहिलाच स्त्री जातीचा तिरस्कार करणारा. ठीक आहे, बरं मग पुढचा का नकोय पहा. वन हू हेट्स मॅनकाइंड त्याला फिलॅन्थ्रोप म्हणतात. वन हू हेट्स मॅनकाइंड त्याला मिसॅन्थ्रोप. तर फिलॅन्थ्रोप कोणाला म्हटलं जातं? जो हेट करतो तो, हा मिसॅन्थ्रोप. जो मनुष्य जातीचा तिरस्कार करतोय. बरं, वन हू हेट्स मॅरेज जो लग्न संस्थेचा तिरस्कार करतो त्याला मिसोगॅमिस्ट म्हणतात. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मिसोजिनिस्ट स्त्री जातीचा तिरस्कार करणारा, मिसोगॅमिस्ट लग्न संस्थेचा तिरस्कार करणारा, की ज्याला लग्न पसंत नाही असा. वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स की जो जीवनाकडे अंधकाराच्या दृष्टिकोनातून पाहतो, काळोखाच्या दृष्टिकोनातून पाहतो, म्हणजे निगेटिव्ह विचारसरणीतून पाहतो, त्याला पेसिमिस्ट म्हणतात, निराशावादी. आणि जो याच्या विरुद्धार्थी काय? ऑप्टिमिस्ट, आशावादी. ठीक आहे, आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला पहिलंच पाहिजे. पण बाकीच्यांचे उत्तर, बाकीचे पर्याय का नको, तर त्याचे अर्थ मी तुम्हाला इथं सांगितले. स्त्री जातीचा तिरस्कार करणारा, मिसोजिनिस्ट. 68 कडे जाऊया. चला, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. आम्ही लवकरच या इश्यूवर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, चर्चा करायला जात आहोत, असा त्याचा अर्थ आहे. इथं दिलंय द फॉर्म बी गोइंग टू म्हणजे आम्ही जर गोइंग टू अंडरलाईन इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेस. मित्रांनो, जर वाक्यात रचना ॲमिजार प्लस गोइंग प्लस इन्फिनिटिव्ह आलेला असेल तर करता विशिष्ट कृतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लवकरच ती कृती करेल असा भविष्याचा संकेत देतो. म्हणजे ती घडण्याची जास्त चान्सेस आहे.
आता फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू वॉच अ मूव्ही, मी मूव्ही पाहायला जातोय, अजून मूव्ही पाहिला नाही पण पाहायला जातोय, नक्कीच ते ऍक्शन त्या ठिकाणी प्रॉबेबल ऍक्शन आहे फ्युचरमध्ये की घडून येईल ती. आता ते काय म्हणतात त्या ठिकाणी की आम्ही लवकरच या विषयावर चर्चा करू, म्हणजे घटना कशी प्रॉबेबल संभाव्य आहे, लवकरच ती चर्चा घडून आणतील. मग घटना जी आहे जेव्हा अॅमिजार प्लस गोईंग प्लस इन्फिनिटीची रचना असेल अशा वाक्याचा काळ चालू वर्तमान काळ न समजता साधा भविष्यकाळ समजावा, कारण करता विशिष्ट कृतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लवकरच ती क्रिया घडून आणेल असा भविष्याचा संकेत देतो. ती एक प्रकारची प्रॉबेबल ऍक्शन आहे, संभाव्य ऍक्शन आहे, म्हणून उत्तर त्या ठिकाणी पाहिजे प्रॉबेबल ऍक्शन इन फ्युचर. बाकी पाहण्याची ती गरज नाही. 68 उत्तर 4 पाहिजे. चला 69 इथं दिलंय वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. मित्रांनो याच्यावर तर असे भरपूर प्रश्न परीक्षेत विचारले की कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिकल भरा किंवा असं एखाद्या विशेष नामाला दुसऱ्या विशेष नामाची जर उपमा दिली जात असेल तर त्याला कोणत्या प्रकारचं नाम म्हणतात हेही विचारलं जातं. मित्रांनो असं म्हटलंय की वाल्मिकीने रामायण लिहिलंय आणि होमरने ओडिसी नावाचं महाकाव्य लिहिलंय. ग्रीक कवी तो, वाल्मिकी आपले भारतीय कवी. वाल्मिकीने जसं रामायण लिहिलं महाकाव्य तसं त्यांनी ओडिसी नावाचं महाकाव्य लिहिलं. मग वाल्मिकीला होमर म्हटलं जातं भारताचा. तर मित्रांनो इथं होमर हे विशेष नाम वाल्मिकीला दिलेलं आहे. मग वाल्मिकीची तुलना होमर सोबत केल्यामुळे इथं आता ते विशेष नाम राहिलेले नाही, त्याला सामान्य नाम म्हणून कार्य केलेलं आहे. प्रश्न विचारला आहे की द अंडरलाईन प्रॉपर नाउन इन द सेंटेन्स अबो हॅज बीन युज्ड ॲज अन कॉमन नाउन, त्या ठिकाणी ते पाहिजे. ठीक आहे. आता मी जर एखाद्याला म्हणतोय ही इज द कुंभकर्ण ऑफ आवर क्लास, तो आमच्या क्लासचा कुंभकर्ण आहे, तर त्याचं नाव कुंभकर्ण नाही. जो जो व्यक्ती कुंभकर्णासारखा वागेल त्याला कुंभकर्णाची उपमा दिली जाईल. जो जो व्यक्ती सलमान खान सारखा वागेल त्याला सलमान खानची उपमा दिली जाईल. म्हणजे सलमान खान किंवा कुंभकर्ण किंवा होमर किंवा शेक्सपियर जेव्हा मी दुसऱ्यासाठी वापरतोय ते कॉमन नाउन होऊन जातं, ते सामान्य नाम राहत नाही. मग एक नियम लक्षात ठेवा की जेव्हा एखादा विशेष नाम दुसऱ्या विशेष नामासाठी उपमा देण्यासाठी वापरलं जातं तेव्हा ते विशेष नाम राहत नाही, ते सामान्य नाम म्हणून कार्य करतं. तर इथं उत्तर आहे कॉमन. ओनली ए. ओनली ए कुठे सापडते तुम्हाला? ते पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडते. 69चा 3 पाहिजे. चला 70 डॅश डॅश युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग रेकलेसली. रेकलेसली म्हणजे निष्काळजीपणे. निष्काळजीपणे खर्च करण्यापूर्वी तुमचं इन्कम किती आहे काय याची गणना केली पाहिजे. आधी उत्पन्न पहा किती आहे काय येतंय तुमच्याकडे आणि नंतर मग खर्च करा. निष्काळजीपणे खर्च करू नका असा त्याचा अर्थ होतोय. मग याचा अर्थ होतो कास्टअप. कास्टअप म्हणजे गणना करणे. दुसरा अर्थ बेरीज करणे. आपल्या भाषेत गोळाबेरीज करणे की काय येतंय काय जातंय ही जी गणना करतो आपण, गोळाबेरीज करणे. मग तुमच्या उत्पन्नाची गोळाबेरीज करा खर्च करण्यापूर्वी, निष्काळजीपणा करण्यापूर्वी. बरं कास्ट आउट म्हणजे बहिष्कृत करणे, हे लागू होत नाही. ठीक आहे. कास्ट अबाउट शोध घेणे आणि कास्ट ऑफ म्हणजे त्या ठिकाणी दूर फेकणे, त्याग करणे असाही अर्थ त्याचा होतो. सॅक्रिफाईस करणे. बस आपलं उत्तर या ठिकाणी कास्ट ऑफ पाहिजे होतं. 70चं उत्तर आहे 2. चला 71 कडे आपण जाऊया. द वर्ड विच मीन्स नोटीस ऑफ डेथ इस्पेशली इन अ न्यूजपेपर इज. न्यूजपेपरमध्ये एखादी निधन वार्ता जर दिली जात असेल तर त्या कॉलमला ऑबिच्युरी म्हणतात, निधन वार्ता. आपण सुद्धा मराठीमध्ये निधन वार्ता वाचतो की मिस्टर पाटील यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 नातवंडे, 4 पतवंडे आहेत असं आपण म्हणतो. मग त्या निधन वार्ताला ऑबिच्युरी म्हणतात. ठीक आहे. सोजर्न म्हणजे तात्पुरता मुक्काम. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि एखाद्या ठिकाणी काही काळासाठी थांबतो, तात्पुरता मुक्काम जो असतो तो सोजर्न असतो. समन्स कोर्टाचा अध्यादेश असतो की कोर्टात उपस्थित राहा. मग तो आरोपी पक्ष असतो का फिर्यादी पक्ष असतो. ऑबिच्युरी म्हणजे निधन वार्ता, हे आपल्याला पाहिजे होतं. एक्झाईल. एक्झाईल करणे म्हणजे हद्दपार करणे, तडीपार करणे. ठीक आहे. निष्कासित करणे. एखाद्या व्यक्तीला घरातून निष्कासित केला जातं, हद्दपार केला जातं किंवा त्या एरियामध्ये त्याला येण्यास मज्जाव केला जातो की येऊ नका याच्यामध्ये, तडीपार करणे. ठीक
ठीक आहे, आपलं उत्तर 3 आहे त्या ठिकाणी. ऑब्युचरी, निधन वार्ता. नोटीस ऑफ डेथ स्पेशली इन अ न्यूजपेपर. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता 72 कडे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू ब्लो वन्स वन ट्रम्पेट? कैक वेळा ही फ्रेज आलेली आहे, कैक वेळा ती म्हणालेली आहे. टू ब्लो वन्स वन ट्रम्पेट, ट्रम्पेट म्हणजे तुतारी, स्वतःचीच तुतारी वाजवणे, स्वतःचा तुंतन वाजवणे, म्हणजे स्वतःचीच बढाई स्वतः मारणे. टू बोस्ट वन सेल्फ, टू प्रेज वन सेल्फ. ठीक आहे, बोस्ट म्हटलं तरी चालेल, टू बोस्ट किंवा टू प्रेज वन सेल्फ, स्वतःचीच बढाई मारणे. उत्तर त्या ठिकाणी पहिलंच पाहिजे. ठीक आहे, दुसरा अर्थ काय? टू ब्लो ट्रम्पेट ऍट अ प्रोग्राम, एखाद्या प्रोग्राम मध्ये तुतारी वाजवणे. टू अ कंपनी अ बँड ऑफ म्युझिशियन, एखाद्या म्युझिशियनचा बँड जॉईन करणे. किंवा टू एन्जॉय वन सेल्फ. नाही, पहिलंच उत्तर त्या ठिकाणी आहे, 72चं पहिलं. चला 73 कडे आपण जाऊया. बरं, द वर्ड विच मीन्स नोटोरियस इज स्पेल्ड करेक्टली. नोटोरियस या शब्दाचा अर्थ होतो कुप्रसिद्ध. नोटोरियस या शब्दाचा अर्थ कुप्रसिद्ध असा होतो. ठीक आहे, लक्ष द्या. नोटोरियस या शब्दाचा अर्थ मी काय सांगितलं? कुप्रसिद्ध. तर कुप्रसिद्ध साठी शब्द आहे एरंट. एरंट या शब्दाचा अर्थ होतो कुप्रसिद्ध. ठीक आहे, की जो व्यक्ती प्रसिद्ध आहे पण वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, अशा याला म्हणतात एरंट. ओके, आता एरंट जो आहे याच्यासारखाच हा एरंट जर म्हटला तर हा भरकटलेला, विस्कटलेला, हा लागू होत नाही. ठीक आहे, ओके. एरंट मध्ये तो, आता हा एरंट शब्द येतोय, याचा अर्थ होतो की एखादी छोटी कामगिरी, मी एक छोटीशी कामगिरी पार पाडली. ज्या ठिकाणी राम सेतू बांधला गेला होता तेव्हा त्या ठिकाणी त्या खारीने छोटी कामगिरी उचलली होती, तिचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता. मग एखादी छोटी कामगिरी पार पाडणे त्याला म्हणतात एरंड, छोटी कामगिरी. आणि हा शब्दच नाही या ठिकाणी, एरंड हा शब्दच नाही. एरंट हा शब्द त्या ठिकाणी आहे की ज्याचा अर्थ होतो कुप्रसिद्ध, नोटोरियस, इल फेमस, फेमस आहे पण वाईट गोष्टीसाठी. कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम, कुविख्यात की जो विख्यात नाहीये, विख्यात आहे पण वाईट गोष्टींसाठी, नोटोरियस. ओके, पुढे जाऊ आपण. जेवढं वेटेज ग्रामरला आहे अगदी तेवढंच वेटेज व्होकॅब्युलरीला सुद्धा दिलंय. बरं, इथं दिलंय दे वेर वर्किंग हँड इन ग्लोव विथ द ऑथॉरिटीज. ते त्यांच्या अधिकाऱ्यासोबत हँड ग्लोव्स घालून काम करत होते. म्हणजे अर्थ काय? की ते मिळून मिसळून काम करत होते, खांद्याला खांदा लावून काम करत होते. आपल्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणे, एकमेकांच्या सहकार्याने काम करणे. ठीक आहे, हँड इन ग्लो होतं त्याचा अर्थ, म्हणजे इन कोऑपरेशन. मराठीत त्याचा अर्थ जर घेतला तर संगनमताने काम करणे, संगनमताने किंवा सहकार्याने, एकमेकाच्या सहकार्याने काम करणे, एकमेकाच्या संगतीने. ओके, विद इन रिच आपल्या आवाक्याच्या आत काम करणे, ते नाही होत. इंडिफरंटली बेपरवा होऊन काम करणे नाही. इन कंट्रोल आपल्या नियंत्रणात काम करणे, हे लागू होत नाहीयेत. उत्तर पहिलं लागू होतंय 74चं. ठीक आहे, चला पुढे जाऊ आता. ही गेव आउट दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा. त्याने जाहीर करून टाकलं की तो आता कॅनडाला लवकरच जाणार आहे म्हणून. इकडे पहा, एक वर्ड आहे इथं, गिव्ह आउट. याचं दुसरं रूप आहे गिव्ह आउट. गिव्ह आउट या शब्दाचा अर्थ होतो त्या ठिकाणी जाहीर करणे, डिक्लेअर करणे. दुसरा अर्थ जर घेतला तर उत्सर्जन करणे असंही होतं, टू ओमिट असाही होतो, उलटी करणे, उत्सर्जन करणे, बाहेर फेकणे असंही होतो, आणि डिक्लेअर करणे, अनाऊन्स करणे असंही होतं. घेतले तर अर्थ आहे आपल्याला इथं अनाऊन्स पाहिजे की त्याने जाहीर करून टाकलं की लवकरच तो कॅनडाला जाईल म्हणून. ऍडमिटेड मान्य करणे, ऍडमिट म्हणजे दाखल करणे पण होतं, ऍडमिट म्हणजे मान्य करणे पण होतं.
सजेस्टेड सुचवणे ते लागू होत नाही. शेअर द न्यूज हे लागू होत नाही. बस पहिलं अनाउन्स्ड, जाहीर करणे. ठीक आहे, 75चं उत्तर पहिलं पाहिजे. चला 76 कडे आपण जाऊया. If he had money, I might go. If I had money, I might go in for a new car. जर माझ्याकडे पैसे असते तर मी नवीन कार घेण्याचा विचार केला असता. फ्रेज येते इन फॉर, विचार करणे एखाद्या गोष्टीचा. जर खरंच माझ्याकडे पैसे असते तर मी नवीन कार घेण्याचा विचार केला असता. आणि इथं विचारलंय द सेंटेन्स अबोव एक्सप्रेसेस अ किंवा अँड डॅश डॅश कंडिशन. मित्रांनो, ही कंडिशन इम्प्रॉबेबल कंडिशन आहे. कशी इम्प्रॉबेबल? की ती असंभवनीय आहे. माझ्यासाठी तरी संभावना नाही आहे. असते पैसे तर मग मी त्या ठिकाणी ती कार घेण्याचा विचार केला असता, पण ही गोष्ट असंभवनीय आहे. आता हे का नाही? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, पूर्णपणे अशक्य, तसं नाही. प्रॉबेबल म्हणजे शक्य, संभावना. प्रॉबेबल म्हणजे शक्य, इथं शक्यता नाही. काय दाखवतो त्याची? तर इम्प्रॉबेबिलिटी दाखवतोय, असंभावनीय, काय त्याला काय म्हणतो आपण? की असंभावना. घडण्याचे चान्सेस जेव्हा एकदमच कमी असतात त्याला प्रॉबेबिलिटी म्हणतात, आणि घडण्याचे चान्सेस जास्त असतात त्याला पॉसिबिलिटी म्हणतात. मग इथं संभावना आहे, परंतु ती संभावना नकारात्मक परिस्थितीमध्ये की जर असते पैसे तर कदाचित मी विचार केला असता. ती इम्प्रॉबेबल ऍक्शन त्या ठिकाणी मानले जाईल. आता आयोग काय उत्तर देते ते आयोगावर डिपेंड करतं, पण माझ्या मते तरी उत्तर इम्प्रॉबेबल आलं पाहिजे. जनरल ट्रूथ तर ते नाहीये, सर्वसाधारण सत्य नाहीये. इम्प्रॉबेबल ऍक्शन कंडिशन ती आहे. चला 77 कडे जाऊ आपण आता. आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. मित्रांनो, तुमचा पंक्च्युएशन जो टॉपिक आहे तो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, क्वेश्चन टॅग, कारण क्वेश्चन टॅग मध्ये आपण स्वल्पविराम देऊन ॲपोस्ट्रोफी एस वापरून सहाय्यकारी क्रियापद नॉटचं संक्षिप्त रूप लिहिलं असतं. तिथं प्रश्नार्थक चिन्ह दिलं असतं. उद्गारवाचक वाक्य उद्गारवाचक चिन्ह दिलं असतं. प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक चिन्ह दिलं असतं. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये बोलणाऱ्याचे तोंडचे वाक्य स्वल्पविराम देऊन दुहेरी अवतरण चिन्हामध्ये नमूद केलं असतं. ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्रीकरण करून तेव्हा तुमचं पंक्च्युएशन पूर्ण होतं. म्हणजे तुम्हाला पंक्च्युएशन टॉपिक करायचं असलं तर तुम्हाला 2-3 टॉपिक करावे लागतात. बरं, आता इथे दिलंय आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. विरामचिन्हांचा योग्य वापर कुठे केलेला आहे? द प्रिन्स आस्क. आता प्रिन्स आस्क बोलणाऱ्याचे तोंडचे वाक्य स्वल्पविराम देऊन दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जेव्हा नमूद केले जातात. आता वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळे प्रश्नचिन्ह पाहिजे आणि दुहेरी अवतरण चिन्ह नंतर पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आधी दुहेरी अवतरण चिन्ह देतात आणि नंतर प्रश्नचिन्ह देतात, तर हे सुद्धा ग्रॅमॅटिकली रॉंग ठरतं. आधी उद्गारवाचक तर उद्गारवाचक, प्रश्नार्थक तर प्रश्नार्थक, विधान पूर्णविराम आहे तर पूर्णविराम, नंतर दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं. इथं उत्तर 2 आहे की द प्रिन्स आस्क्ड व्हाय आर यू सो सॉरोफुल. त्या राजपुत्राने विचारलं की तू एवढा दुःखी का आहेस. पर्याय क्रमांक 2. बाकीचे पर्याय पाहण्याची गरज नाही. इथं हे आलं असतं पण इथं प्रश्नचिन्ह नाहीये. इथं दिलंय पण इथं कॉमा पाहिजे होता, हायफन द्यायची गरज नव्हती. ठीक आहे, 77चं उत्तर 2 पाहिजे. चला 78 कडे येऊ. ऑल हिज एफर्ट्स टू विन ओव्हर हिज ॲडव्हर्सरी हॅव एंडेड इन स्मोक. त्याचे जेवढे काही प्रयत्न होते त्याच्या ॲडव्हर्सरीवर मात करायची, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठीचे, ते सगळे प्रयत्न धुळीस मिळाले आपल्या भाषेत. मग धुळीस मिळणे म्हणजे काय होतं आपल्या भाषेमध्ये? की ते सगळे प्रयत्न नष्ट झाले. टू एंडेड इन स्मोक. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. डिस्टर्ब्ड बाय स्मोक हे लागू होत नाही. एंडेड इन नथिंग म्हणजे व्यर्थ गेले, हेच पाहिजे त्या ठिकाणी. व्यर्थ जाणे, नाहीसे होणे, सगळ्या गोष्टी, सगळे प्रयत्न नाहीसे झाले, नाहीसे होणे. उत्तर 2 लागू होतं. बिकेम रिझन फॉर ह्युमर. अफवेचं कारण बनणे चुकीचं आहे. एंडेड इन डार्कनेस अंधारात नष्ट होणे लागू होत नाही. एंडेड इन नथिंग कारण त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरणे, निष्फळ ठरले, नाहीसे झाले, व्यर्थ गेलेत. ठीक आहे, 78चं 2 पाहिजे. चला 79 कडे आपण जाऊया. He doesn't have college education, still he makes more money than most graduate. He doesn't have college education. त्याचं कॉलेज एज्युकेशन नाही झालेलं नाही, पण तथापि असं असूनही he makes more money than most graduates. जेवढे ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत, पदवीधर लोक आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पैसा तो कमवतो. म्हणजे मित्रांनो इथं कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. आणि स्टील शब्दाला अंडरलाईन केल्याने विचारलंय द सेंटेन्स कनेक्टर अंडरलाईन इन द सेंटेन्स अबोव एक्सप्रेस. काय इथं
कॉन्ट्रास्ट, विरोधाभास, बाकी दुसरं काहीच नाही इथं. दो अल्दो सारखा तो काम करतोय की जरी तो ग्रॅज्युएट झालेला नसला तरी ग्रॅज्युएट झालेल्या लोकांपेक्षा जास्त पैसा कमवतोय, म्हणजे हा विरोधाभास आहे. कॉन्सिक्वेन्स हा परिणाम नाहीये. ऍडिशन म्हणजे भर पडणे, ते पण नाही. कन्क्लुजन म्हणजे निर्णय किंवा एखाद्या गोष्टीचा तात्पर्य, ते लागू होत नाहीये. कॉन्ट्रास्ट, पर्याय क्रमांक 3 79चा. चला पुढे जाऊया 80 कडे. इथं दिलंय मेरी वॉज द राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रोन. ती जी मेरी होती, ती मेरी त्या इंग्लिश थ्रोनची, सिंहासनाची, त्या घराण्याची कायदेशीर वारसदार होती. सक्सेसर म्हणजे वारसदार, वंशज, आणि राईटफुल म्हणजे कायदेशीर, हक्क असलेली. मग कायदेशीर वारसदार होती. सक्सेसर या शब्दाचा अर्थ वारसदार म्हणा किंवा वंशज म्हणा. त्याला काय विचारलंय मग, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम. याला प्रिडेसर्स किंवा अँसेस्टर असंही म्हटलं जाईल. अँसेस्टर किंवा प्रिडेसर हे झाले पूर्वज आणि हे झाले वंशज. ठीक आहे. मग सक्सेसरला विरुद्धार्थी प्रिडेसर आहे. इनहेरिटर म्हणजे काय, वंश परंपरेने आलेले. इनहेरिटर ते लागू होत नाही, वंश परंपरेने आलेलं. पण इथं वारसदार क्लिअरली वंशज. ॲजिटेटर म्हणजे एखाद्या गोष्टीला आक्रमक पवित्रा घेणारे, ॲजिटेटर. चिडखोरपणा आणणारे, चिड आणणारे, ॲजिटेटर. सपोर्टर म्हणजे काय, समर्थक, हे लागू होत नाही. बस आपलं उत्तर जे आहे ते प्रिडेसर पाहिजे. 81 कडे जाऊ आपण आता. वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. आज दुसरा दिलाय हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक अँड सिमेंट. द ब्रिक अँड द सिमेंट. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. मित्रांनो, हे तिन्ही जी विधान आहेत हे आर्टिकलवर डिपेंड करतायत. आता इथं पहा, वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. ही म्हणच आहे की अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड. एक वाईज एनिमी जो आहे, तो हुशार एनिमी जो आहे, शत्रू, हुशार शत्रू एका मूर्ख मित्रापेक्षा बरा असतो, चांगला असतो. इथं अ पाहिजे होतं, म्हणजे ग्रॅमॅटिकली ही चुकीच झालं. हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. मित्रांनो, सिमेंट आणि ब्रिक हे मटेरियल नाव नाही, इथं द उपपदची आवश्यकता नव्हती, म्हणजे हे चुकीचं आहे. फक्त एवढं पाहिजे होतं की हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक अँड सिमेंट. बरं, हे तर बरोबर आहे की भाववाचक नाम आहे ऑनेस्टी, याच्यापूर्वी कोणतंच उपपद वापरलं नाही. पण ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. द बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी द उपपद वापरतात. ओनली सी पाहिजे. ओनली सी कुठे सापडत आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये ते सापडत आहे. ठीक आहे. 81चं. चला पुढे जाऊ आपण. ब्याऐंशीचं पुन्हा पंक्च्युएशन चाललेलं आहे बहुतेक. बरं, पंक्च्युएशनच दिसतंय की सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. पंक्च्युएशनचं वाक्य दिलंय की आता इकडे पहा, हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड. आय आस्क. रेफर्ड या शब्दामध्ये किती आर आहेत असं मी विचारलं. मित्रांनो, हे पण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वर आधारित आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य कॉमा देऊन दुहेरी अवतरणची नावे नमूद केली असतात. मग आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह ते पहिलं आणि चौथं कटलं. मग हाऊ मेनी आर्स, हे आर ॲपॉस्ट्रॉफीज देऊन हे पाहिजे होतं, हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड. आणि इथं आधी क्वेश्चन मार्क देऊन दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण केलंय. इथं दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं नाही, अर्धवट दिलेलं आहे, म्हणजे तिसरं सुद्धा ग्रॅमॅटिकली चुकच आहे. 2 नंबरचा इझी प्रश्न होता. एमपीएससीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी हे प्रश्न एकदम इझी आहेत. ठीक आहे. चला, त्र्याऐंशी. द मीनिंग प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसेस्टर्स इज सबस्टिट्युटेड करेक्टली बाय द वर्ड. जे वडिलोपार्जित संपत्ती येते, इथं दिलंय द प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर. एखाद्याच्या वडिलांकडून किंवा अँसेस्टर पूर्वजांकडून जी वाडवडिलांची जी संपत्ती, वाडवडिलांच्या संपत्तीला मिळकतीला आपण माय मराठीत वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो. हिंदी में हम पुरखों की जायदाद बोलेंगे. पुरखों की जायदाद उसको बोलेंगे पैट्रिमोनी. वडिलोपार्जित संपत्ती, पॅट्रिमोनी. बरं, ॲलिमोनी काय असते, पोटगी.
की एखाद्या स्त्रीचा जेव्हा घटस्फोट होतो, मग घटस्फोटानंतर नवऱ्याने तिच्या खर्चासाठी जी रक्कम दिलेली असते तिला ॲलिमनी म्हणतात. हेरिडेटरी, हे हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिकता, अनुवांशिकतेने आलेले. हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता आणि अनुवांशिकतेने आलेले ते हेरिडिटरी. मॅट्रिमोनी, मॅट्रिमोनी म्हणजे लग्न, मॅरेज, हे लागू होत नाही. ठीक आहे. पॅट्रिमोनी वडिलोपार्जित संपत्ती, पोरखोकी जायदाद 83. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण 84 कडे. द नाउन, प्रोनाउन और नाउन फ्रेज विच फॉलोज अ और एन डॅश डॅश वर्ब इज कॉल्ड ऑब्जेक्ट. आता मित्रांनो इथं दिलंय इंट्रान्सिटिव्ह, ट्रान्सिटिव्ह, स्ट्रॉंग, वीक. स्ट्रॉंग वीकचा प्रश्न क्रियापदामध्ये येत नाही. महत्वाचा आहे ट्रान्सिटिव्ह, इंट्रान्सिटिव्ह. ज्या वाक्यात कर्त्याची क्रिया कर्मावर घडून येते, कर्म असेल तर ते ट्रान्सिटिव्ह वर्ब. ज्या वाक्यात कर्त्याची क्रिया कर्मावर घडून येते ते इंट्रान्सिटिव्ह वर्ब. मग इथं ऑब्जेक्ट आहे ना, मग ऑब्जेक्ट आहे तर मग काय ते ट्रान्सिटिव्ह वर्ब. म्हणजे जेव्हा एखादा नाउन किंवा प्रोनाउन कर्त्याची क्रिया एखाद्या कर्मावर घडते, शी प्रिपेअर्ड अ कप ऑफ टी, कप ऑफ टी वर क्रिया घडून आली. शी इज रिडिंग अ न्यूजपेपर, न्यूजपेपर क्रिया घडून आली, म्हणजे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे नाउन, प्रोनाउन, फ्रेज ज्या वर्बवर, एखाद्या नाउनवर किंवा प्रोनाउन एखादी क्रिया घडते तर त्याला म्हणतात ट्रान्सिटिव्ह वर्ब. ठीक आहे, त्या ऑब्जेक्टला ट्रान्सिटिव्ह म्हणतात. म्हणजे 84चं उत्तर आहे तुमचं 2. चला पुढे जाऊया. पंच्याऐंशी. शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लॉवर्स. मित्रांनो 2 ऑब्जेक्ट असलेलं वाक्य आहे. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द अबोव. इथं मी, इथं हे व्यक्तिवाचक कर्म आणि बंच ऑफ फ्लॉवर्स वस्तुवाचक कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर मित्रांनो साधा भूतकाळ आहे, इथं दोन्ही पद्धतीने येईल. अ बंच ऑफ फ्लॉवर्स वॉज हँडेड टू मी बाय हर. बाय हर असला काय नसला काय चालून जाईल. आणि आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लॉवर्स बाय हर, हे चालून जाईल. ए आणि बी. अ बंच ऑफ फ्लॉवर्स, आता बंच एक आहे त्याच्यामुळे वेर लागू होत नाही, हे चुकीचं आहे. आय हॅव बीन, प्रश्नच नाही, सिंपल पास मध्ये हॅव बीनचा रचनाच नाही. म्हणजे ए आणि बी कुठे सापडत आहे तर 85चं उत्तर आहे पहिलं. ठीक आहे, चला 86. 86 कडे आपण जाऊया. इथं दिलंय द करेक्ट सफिक्सेस टू फॉर्म डिमिनिटिव्ह फ्रॉम द वर्ड्स बुक अँड वीक रिस्पेक्टिव्हली आर. डिमिनिटिव्ह, बऱ्याच पोरांना डिमिनिटिव्ह म्हणजे काय ते माहिती नाही. तर डिमिनिटिव्ह म्हणजे जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दातून एखादा छोटा शब्द तयार होतो, सौम्य तीव्रतेचा, कमी तीव्रतेचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं बुक असेल तर त्या बुक पासून एक बुकलेट तयार होतं. लक्षात येतंय. मग मूळ शब्दातून कमी तीव्रता दाखवणारा जो शब्द असतो त्याला डिमिनिटिव्ह म्हणतात. मग इथं दिलंय की सफिक्स, सफिक्स म्हणजे मूळ शब्दाला जे प्रत्यय जोडणारे शब्द आहेत त्याला म्हणतात सफिक्स. मग असे सफिक्स शोधा की ज्या मूळ शब्दातून त्या ठिकाणी डिमिनिटिव्ह तयार होत आहेत. बुक, साहजिकच बुकचं बुकलेट पाहिजे. बुक म्हणजे पुस्तक, पण बुकलेट म्हणजे पुस्तिका छोटीशी, म्हणजे कमी तीव्रतेचा शब्द तयार झाला. वीक म्हणजे अशक्त, संपूर्ण अशक्त लोक. पण विकलिंग या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर एखादा कोणी अशक्त कमजोर व्यक्ती असतो त्याला म्हणतात. वीक ओव्हरऑल वीक झाले, पण विकलिंग एखादा कमकुवत व्यक्ती. ही पुस्तिका, हा कमकुवत व्यक्ती. म्हणजेच इथं पाहिजे तुम्हाला बुकिश नाही होत, बुकनेस पण नाही होत, बुकलेट आणि बुकलिंग बाकी लागू होत नाही त्या ठिकाणी. हा बुकर किंवा विकेट ह्या शब्दात तयार होत नाही. हा बुकिश म्हणजे एखादा व्यक्ती बुकिश आहे ते विशेषण तयार झालं, पुस्तकाचा वेळ असणारा. विकनेस हे तर नाम तयार झालं भावाचक, हे लागू होत नाही. बुकी, बुकी शब्द तयार होईल, पण विकन, विकन म्हणजे अशक्त करणारा, वीक करणारा, हे पण लागू होत नाही. आपल्याला डिमिनिटिव्ह पाहिजे की मूळ शब्दातून दुसरा शब्द तयार होतोय कमी तीव्रतेचा तो. म्हणजे आपल्याला पाहिजे, कारण डिमिनिटिव्हचा अर्थ होतो कमी तीव्रता दाखवणारे, बुकलेट. 86चं उत्तर 4 आहे. चला
आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इथं दिलाय पहा आता ABC विधानं दिली आहेत मित्रांनो. हे जे विधान आहे हे तुमचं रिलेटिव्ह प्रोनाउनवर आधारित आहे. इथं दिलाय द गर्ल विच इज स्टँडिंग नियर द काउंटर इज टेलिव्हिजन ऍक्ट्रेस. ती जी काउंटरवर उभी जी मुलगी आहे ती टेलिव्हिजन ऍक्ट्रेस आहे. मित्रांनो पण एक नियम आहे की जेव्हा एखादा व्यक्ती असेल तर व्यक्तीसाठी विच वापरला जात नाही, इथं हू पाहिजे होता. द गर्ल हु इज स्टँडिंग नियर द काउंटर. विच हा निर्जीव वस्तू किंवा प्राण्यासाठी असतो म्हणजे ए चुकीचा आहे, क्लिअरली चुकीचा आहे. बरं द टेबल विच इथं चालून जाईल की तो टेबल विच वी बॉट येस्टरडे इज मेड ऑफ टीक वुड, की आम्ही जो काल टेबल आणला तो सागाच्या लाकडापासून बनलेला होता म्हणजे निर्जीव वस्तू प्राण्यासाठी तुम्ही विच वापरलाय. द जेंटलमन, आता इथं पहा इथं जेंटलमन इथं गर्ल होता तसा जसा इथं हू वापरला तसा इथं हू पाहिजे होता. हे बरोबर आहे. द जेंटलमन हू केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट नोट फॉर यू. तो जो जेंटलमन सकाळी घरी आला होता त्याने तुझ्यासाठी चिठ्ठी ठेवली म्हणे, नोट ठेवली म्हणे. बी आणि सी बरोबर आहे. कुठे सापडतंय बी आणि सी? ते सापडतंय पर्याय क्रमांक 3 मध्ये 87चं. ओके 87 उत्तर 3. 88 कडे जाऊ. चूज द वर्ड ग्रुप स्पेल्ड करेक्टली. ड्रॉट म्हणजे दुष्काळ बरोबर आहे. रेस्टॉरंट, रेस्टॉरंट पहा तेही बरोबर आहे. ऍक्सेसिबल तेही बरोबर आहे. गॅरंटी, गॅरंटी शब्द कसा पाहिजे हा, इथं हे चुकीचं आहे गॅरंटी. ठीक आहे. ट्रूली, ब्रेविटी, अचीव शब्द इथं चुकला आहे, हा अचीव पाहिजे होता. नेबर तोही बरोबर आहे म्हणजे इथं हा एक शब्द चुकला आहे. लाईट बरोबर आहे. फाईट बरोबर आहे मात्र हाईट चुकीचा आहे, हा हाईट असा पाहिजे होता. माईट, माईट म्हणजे सामर्थ्य तेही बरोबर आहे, हे चुकीचं आहे. अमॅच्युअर, अमॅच्युअर हाही बरोबर आहे. अमॅच्युअर या शब्दाचा अर्थ होतो हौशी, की ज्याला एखाद्या गोष्टीची हौस आहे प्रचंड, बरं का. टेंटेटिव्ह तात्पुरता, काही क्षणापुरता टेंटेटिव्ह. कॉन्टिजन्सी हे बरोबर आहे. समराईज, समराईज हे बरोबर आहे. आता समराईज करणे म्हणजे काय करणे त्या ठिकाणी, तर सारांश करणे, एखाद्या गोष्टीची समरी काढणे म्हणजे पर्याय क्रमांक जो 4 आहे तो बरोबर आहे 88 मध्ये. ठीक आहे. बाकीचे तुम्ही पाहू शकतात की गॅरंटी चुकीचं आहे, त्याच्यानंतर अचीव चुकीचा आहे, अमॅच्युअर, टेंटेटिव्ह, कॉन्टिजन्सी तो भाग बरोबर आहे. ठीक आहे. चला आता 89 कडे आपण जाऊया. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. मित्रांनो चारही विधान जे दिले ते काळावर आधारित आहे. माय सिस्टर इज कुकिंग डिनर एव्हरी इव्हिनिंग. मित्रांनो डेली, रेग्युलरली, युजली, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, ऑफन, सेल्डम, रेअरली, बेअरली, हार्डली, स्कार्सली, जनरली, नॉर्मली, ओकेजनली, समटाइम्स, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, एव्हरी मॉर्निंग. एव्हरीने होणारे जेवढे समयदर्शक शब्द आहे ते साध्या वर्तमान काळात मोडतात. म्हणजे मला सांगायचं आहे की माझी सिस्टर प्रत्येक संध्याकाळी स्वयंपाक करते. एव्हरी इव्हिनिंग हा साध्या वर्तमान काळात, साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल वाक्य साध्या वर्तमान काळातील असेल तर क्रियापदाला यस यस लागतो. इतर काळात त्याचा उपयोग होत नाही. याला सिग्नल वर्ड म्हणतात. प्रत्येक काळात काही ना काही सिग्नल वर्ड आहे की ते सिग्नल देतात तुम्हाला त्या काळात जायचं आहे. हे चालू वर्तमान काळात जाणार नाही, चालू भूतकाळात जाणार नाही किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जाणार नाही. सिंपल प्रेझेंट मध्ये हे वाक्य पाहिजे की माझी बहीण दररोज संध्याकाळी स्वयंपाक करते. 90 कडे आपण जाऊ. इथं 90 तुम्हाला विचारलंय मॅच द फॉलोइंग विचारलंय सिनोनिम्स. रिनाउन म्हणजे काय? सुप्रसिद्ध, कीर्तिवंत, ज्याची प्रसिद्धी जास्त झालेली त्याला म्हणतात रिनाउन, सुप्रसिद्ध. मग साहजिकच रिनाउनचा फेम पाहिजे, पहिल्याचं 4 पाहिजे. ठीक आहे. ओके पहिल्याचं 4. श्रीवड, श्रीवड म्हणजे धूर्त, कनिंग, चाणाक्ष. मग हा म्हणजे बी जो आहे तो बी त्या ठिकाणी 2 पाहिजे. बरं एचं 4, बीचं माफ करा इथं एचं 4, बीचं पहिलं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. ट्रान्सिएंट म्हणजे क्षुल्लक, अत्यंत ज्याला किंमत नाही असा, थोडक्यात अल्प, ब्रीफ त्याला म्हणू आपण ट्रान्सिएंट. म्हणजे सीचं 3 पाहिजे. हे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडतोय. स्टर्न, स्टर्न म्हणजे कठोर, हार्श,
बरं का. त्या ठिकाणी स्टर्न म्हणजे आपला जो आहे डी जो आहे तो हार्ड हार्श पाहिजे, तो 2. कठोर कठीण म्हणजे याचं उत्तर जे ते 3 आहे 90 मध्ये. आता पुढे जाऊया. 91 लेटच्या वाक्यांविषयी विचारलं इथं. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द अफर्मेटिव्ह सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ड, ऑर्डर और सिक्वेन्स. लेट्स ओपन द विंडो हे वाक्य एकमेव बरोबर या ठिकाणी आहे. लेट्स नंतर द्वितीय विभक्ती असते, क्रियापदाचं पहिलं रूप असतं. लेट्स ओपन द विंडो, चला खिडकी उघडूया. लेट्स ओपन नॉट, पण नाही. लेट्स नॉट ओपन. आणि तुम्हाला आधीच विचारलाय अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे विधान, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, याच्यात हे नकारार्थी, चुकीचं आहे. लेट द विंडो टू ओपन हेही ग्रॅमॅटिकली रॉंग ठरतं. वी शाल ओपन द विंडो टू लेट, एवढं बरोबर आलं असतं वी शाल ओपन द विंडो, पण टू लेट नको होता. म्हणजे एवढंच एक जे कन्स्ट्रक्शन आहे पहिलं 91 मधलं ते बरोबर आहे. ए कुठं सापडतोय, तो सापडतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, ओके. आता या ठिकाणी 92 कडे आपण जाऊ. choose the word from the following that is opposite in meaning of the word lively. lively या शब्दाचा जर अर्थ घेतला तर याचा अर्थ होतो lively, जिवंत, उत्साहवर्धक, तजेलदार या अर्थाने. ठीक आहे, म्हणजे उत्साहवर्धक, जिवंत, एन्थुझियास्टिक असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, लाईव्हली. मग त्याला विरुद्धार्थी विचारला ऑपोजिट. चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज ऑपोजिट मिनिंग लाईव्हली. डल. डल म्हणजे काय, एकदम मंद, मूर्ख. डल म्हणजे मंद पण होतो, आणि डल म्हणजे निरुत्साही. ओपाक. ओपाक म्हणजे काय, अर्धपारदर्शक. ठीक आहे. अनक्लिअर म्हणजे अस्वच्छ, अस्पष्ट. अनरियल म्हणजे काय माहिती आहे, अनरियल म्हणजे त्या ठिकाणी की रिअल नाही आहे, असत्य. असत्य, अनक्लिअर, अस्वच्छ किंवा अस्पष्ट. ओपाक. ओपाक या शब्दाचा अर्थ होतो अर्धपारदर्शक, निरुत्साही, डल. पहिलं उत्तर बरोबर आहे. चला 93 कडे जाऊ आपण आता. चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट वर्ड्स विच सिमेंटिकली मॅच द वर्ड्स. सिमेंटिकली म्हणजे शब्दानुसार, अर्थानुसार कोणता शब्द, कोणते शब्द आहेत की ते मॅच होत आहेत. नॉर्म, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असं म्हणतो आपण. नॉर्म्स म्हणजे अटी शर्ती, टर्म्स या अर्थाने नियम. नॉर्म्स या शब्दाला समानार्थी शब्द रूल हाय. क्वेक. क्वेक म्हणजे हालचाल करणे, अस्थिर होणे. अर्थक्वेक म्हणतो आपण, भूकंप होतो, हालचाल होणे, कंपन होणे. मग शेक. शेक वेल बिफोर यूज, आपण औषध घेताना तिच्यावर लिहिलं असतं हालचाल करणे, कंपन करणे. रिलेट करणे, एखादी गोष्ट एखाद्याला रिलेट होते म्हणजे त्याला ती काय होते, कनेक्ट होते. म्हणजे इथं जर शब्दानुसार अर्थ पाहिला तर पर्याय क्रमांक 2 लागू होतोय, बाकीचे लागू होत नाही. म्हणजे 93चं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. इथे दिले हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिव्हन सेंटेन्स. किती सबऑर्डिनेट क्लॉज इथं दिलेले. आय फील दॅट, मला असं वाटतंय, ही विल कम हिअर इफ वी सेंड हिम द मनी. सबऑर्डिनेट क्लॉज कशाला म्हणतात, की जेव्हा कंजंक्शन पासूनचं जोडलेलं वाक्य असतं त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात, आणि कंजंक्शन पासूनचं जोडलेलं वाक्य हे अर्थपूर्ण नसतं. मेन क्लॉज हा कोणत्याही कंजंक्शनने जोडलेला नसतो, त्याच्यामुळे ते अर्थपूर्ण असतं. याच्यामध्ये पहा, आय फील दॅट, आता दॅट पासून सुरू झालेले जे वाक्य आहे, दॅट ही विल कम हिअर, हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मला असं वाटतंय की तो इथे येईल इफ वी सेंड हिम द मनी, जर आपण त्याला पैसे पाठवलं तर. इफ पासूनचं जे वाक्य आहे ते सुद्धा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 सबऑर्डिनेट क्लॉज आहे. 94चं उत्तर आहे 4. ठीक आहे, बरं 95 कडे जाऊ. द चिल्ड्रन स्क्रीम्ड इन हॉरर, मुलं भीतीने ओरडायला लागले.
आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम इन द गिवन कंटेक्स्ट. या कंटेक्स्टचा, या शब्दाचा मिनिंग विचारलाय. हॉरर या शब्दाचा अर्थ होतो टेरर, बरं का, स्केअर. ठीक आहे. मग डिलाइट तर आनंद होतो, हा लागू होत नाही. अट्रॉसिटी म्हणजे अत्याचार, अन्याय. टेरर म्हणजे भीती, दहशत. त्याच्यावरनं दहशतवाद, टेररिझम तयार झालेला आहे. हॉरर म्हणजे पण भीती. अपील, अपील म्हणजे याचना. आपलं उत्तर या ठिकाणी टेरर पाहिजे. 95/3. आता पुढे जाऊया. मित्रांनो, इथं प्रश्न दिलाय, पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम 96 to 100. मित्रांनो, इथं उतारा वाचणं शक्य नाही, पण उतार्यामध्ये काय गोषवारा दिलाय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये असं दाखवलंय की आपल्या देशाचा आर्थिक विकास हा भरभराटीने होत जातोय, पण संपूर्ण देशाचा विकास म्हणजे सगळ्यांचाच विकास नाही. आर्थिक विकास म्हणजे आपल्या समाजातले जे तळागाळातले लोक आहेत त्यांचा जर विकास झाला तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा आर्थिक विकास होईल. जे 20% लोक जे आहेत बिलो पॉवर्टी लाईनचे, त्यांचा विकास होणं गरजेचं आहे. त्यांचा विकास झाला तरच आपल्या भारतीय लोकांचा सर्वांचा विकास होईल. भारताचं दरडोई उत्पन्न वाढलंय म्हणजेच भारत श्रीमंत झालाय किंवा भारतीय लोकांचं उत्पन्न चांगलं आहे असं त्याची कन्सेप्ट नाहीये. तर समाजातले जे गरीब लोक आहेत, तळागाळातले लोक आहेत, त्यांचाही विकास केला गेला पाहिजे. आणि त्यांचा विकास करण्यासाठी जे नेते लोक आहेत किंवा आपल्या शासनाने उपाययोजना आणल्या पाहिजे. या एवढ्या कन्सेप्टवर हा संपूर्ण उतारा आलेला आहे. तर आता या उतार्यावर जे काही प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नाचे उत्तर फक्त मी त्या ठिकाणी सांगतो की कोणतं उत्तर आलं पाहिजे. तर मित्रांनो, इथं जो प्रश्न आहे, मी आता प्रश्न वाचण्यासाठी वेळ नाहीये, पण मी एवढं सांगू शकतो की 96चं जे उत्तर आहे ते 96चं उत्तर त्या ठिकाणी 2 आलं पाहिजे. द आयडिया, इथं प्रश्न काय त्या ठिकाणी, द आयडिया ऑफ द इन्क्लुसिव्ह ग्रोथ इज व्हेरी सिग्निफिकंट. मग उत्तर आहे 2. इट रिफ्लेक्ट्स द गव्हर्नमेंट्स व्हेरियस इकॉनॉमिक्स पॉलिसीज अँड डिसिजन्स. म्हणजे 96चं उत्तर 2 पाहिजे. ठीक आहे. बरं, आता इथं 97 दिलाय. द लेटर इज कॉज फॉर सेलिब्रेशन बट नॉट फॉर द फॉर्मर. याचं उत्तर त्या ठिकाणी 4 पाहिजे. ते उत्तर 4 काय, द बेनिफिट्स ऑफ ग्रोथ आर शेअर्ड वाईडली बाय द पॉप्युलेशन अँड नॉट गिवन टू अ स्मॉल सेगमेंट ओनली. स्मॉल सेगमेंट ओनली म्हणजे त्या ठिकाणी तेच सांगितलं की जो स्मॉल सेगमेंट आहे, जे काही वरिष्ठ लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांच्यापुरताच या सगळ्या गोष्टी पोहोचल्या नाही पाहिजे, तर तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. बरं, ठीक आहे. 97चं 4 आहे. आता आपण 98 कडे येऊया. द अंडरलाइंग आर्ग्युमेंट इन द पॅसेज इज प्लीट फॉर. याचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी 2च आहे की द रिअल इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन द कंट्री. हे सांगायचं लेखकाला, द रिअल इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन द कंट्री, की ओव्हरऑल कंट्रीची ग्रोथ झाली पाहिजे असं ते पाहिजे. 98चं उत्तर 2. ठीक आहे. चला 99चं पण पाहू आपण आता. इट इज इसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. याचं उत्तर सुद्धा 2च आहे. टू डिवाइस मेकॅनिझम टू रिडिस्ट्रीब्यूट गेन्स टू दोज लेफ्ट आउट ऑफ द मार्केट प्रोसेस. जे मार्केट प्रोसेसमधून बाहेर पडले, ज्यांना मार्केटची काही घेणं नाही, ज्यांच्याकडे काहीच पैसा नाही, त्या लोकांसाठी योजना जाहीर करणं ते गव्हर्नमेंटचं काम आहे असं दाखवलं गेलंय. म्हणजे 99चं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी 2 पाहिजे होतं माझ्या मताने तरी. आता एक लास्ट वन, 100. शेवटचा प्रश्न आहे, पहा. इथं दिलंय, इन द लाईट ऑफ द गव्हर्नमेंट, इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज द ट्रू स्टेटमेंट इज, किंवा आर. काय ट्रू स्टेटमेंट आहे, तर या ठिकाणी द आयडिया ऑफ द इन्क्लुसिव्ह ग्रोथ टेक्स नोट ऑफ द ग्रोथ. या ठिकाणी द आयडिया ऑफ द इन्क्लुसिव्ह ग्रोथ टेक्स नोट ऑफ द ग्रोथ इन द इन्कम ऑफ द पुअर सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन and a nation's progress can truly be measured in the terms of the progress of its poor segment. The faster development of the Indian economy is feasible
आणि चौथं दिलंय द प्रोग्रेस ऑफ द पोरेस्ट सेगमेंट 20% ऑफ पॉप्युलेशन कॅन बी मेजर्ड इन द ग्रोथ ऑफ पर कॅपिटा ऑफ इन्कम ऑफ द सेगमेंट. चारीचे ऑप्शन आहे ते बरोबर आहेत. हे चारही ऑप्शन कुठे सापडतात ते पहा त्या ठिकाणी ABCD ते सापडत आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे निरूपण आहे एकंदरीत पेपरचं ते संपवलेलं आपण त्या ठिकाणी. मित्रांनो पेपर सोपा होता, अवघड नव्हता, PYQ बेस्ट होता. तुम्हाला आय होप जे सोल्युशन मी दिलं ते आवडलं असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. आमच्या चॅनलचं नाव आहे जगतपाल फाउंडेशन. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.